विकास समाचारमध्ये आपले स्वागत। महायुतीच्या साथीदारांसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नियुक्त्या। महायुतीच्या भागीदारांच्या प्रतिक्रिया न जुमानता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी त्यांच्या पक्षाचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, आमदार सदा सरवणकर आणि इतरांची मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेवर नियुक्ती केली। पहिल्या फेरीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांची मंत्रिपदासह सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली। माजी खासदार हेमंत पाटील यांना मंत्रिपद दिले आणि माजी खासदार आनंदराव अळसूळ यांची SC/STच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली। DYCM अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही नियुक्ती चांगली झाली नाही। महायुतीतील तिसरा साथीदार त्यांच्या पक्षातील कोणाचाही नियुक्त्यांसाठी विचार न झाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे। भाजपने कोणत्याही प्रभावशाली राज्यमंडळावर किंवा महामंडळावर कोणालाही उमेदवारी दिलेली नाही। देवरा आणि सरवणकर यांच्याशिवाय माजी आमदार मनीषा कायंदे, श्रीरामराव राणे, गोपाल दळवी, मीना कांबळी, दत्ता नरवणकर, सिद्धार्थ कासारे, सिद्धार्थ गमरे, शलाका साळवी, सतीश तिवारी आणि जितेंद्र सोनवणे यांनाही वेगवेगळ्या श्रेणीतून नामांकन मिळाले आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुस्थापित नेटवर्कच्या तुलनेत बेटाच्या शहरात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मर्यादित उपस्थिती पाहता या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जातात। या हालचालीला शिंदे यांचा प्रवेश करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जाऊ शकते, कारण त्यांचे विश्वास सदस्य मुंबई शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या नामांकनावर प्रभाव टाकण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असतील। विशेष म्हणजे शिंदे यांच्या सदस्यांची मोठी उपस्थिती UBTला अडचणीत आणेल, ज्यांचे DPDC वरील सदस्य शिंदेच्या 12 सदस्यांच्या तुलनेत अल्पमतात असतील। सेनेचे सध्या DPDCवर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिवळीचे आमदार अजय चौधरी असे फक्त 3 सदस्य आहेत। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।